हॅलो एव्हरीवन, मायसेल्फ तुषार. आय एम काउन्सिलिंग सायकोलॉजिस्ट. आणि आज माझा मित्र ऋषभ भेंडे समोर आहे. तर तुम्ही तुमच्याबद्दल काही सांगून द्या, तुम्ही काय काम करता तर. माझं नाव ऋषभ भेंडे आहे. मी आधार ऑपरेटर आहे. तुमच्याजवळ जे आय डी प्रूफ आहे, आधार कार्ड, तुमच्या रोजच्या जीवनात कामी येणार, ते आधार अपडेट करणं, न्यू एनरोलमेंट करणं, हे माझ्याकडे आहे. तर चला आपण असे काही प्रश्न विचारू दोन मेंटल हेल्थबद्दल, जे तुम्हाला पण काम येईल, मला पण काम येईल. तर पहिला प्रश्न असा की जे तुम्ही दिवसभरात वर्क करता, आधार ऑपरेट करता, खूप सारे वेगवेगळे म्हणजे लोक येतात तुमच्यापाशी आणि कधी काही स्ट्रेस दुसरे तुम्हाला देतात, तर याच्यामध्ये तुमचा स्ट्रेस वाढते का कमी होते? तसं तर प्रत्येक कामात ट्रेस आहे, माझ्या पण कामात आहे. तसं ट्रेस येते मला, पण मी हँडल करून घेतो. आणि यांचा स्ट्रेस तुमच्यावर कसा पडते? लोकांना आधार अपडेशन म्हणजे असं वाटतं की सगळं आमच्याच हातात आहे. तसं नसते. आम्ही UIDA आणि जे आधार अपडेट करायला जे लोक येते त्यांच्या मधातला आम्ही एक ब्रिज आहे. फक्त तुमची माहिती तिथं पोचवतो आम्ही UIDAला, आणि ते तिथून मग त्याच्यानंतर ते त्याने क्रॉस चेकिंग करून त्यांना जर योग्य वाटलं तर त्याच्यानंतर ते अपडेट करून जनरेट करतात आधार कार्ड वगैरे. तर लोकांना या गोष्टी समजत नाही. त्यांना वाटते की सगळं आमच्याच हातात आहे बा, तर ते आम्हालाच कॉल करू परेशान करतात, हे करतात. मग त्यांना समजावून सांगावं लागते. त्याचं थोडं प्रेशर राहते. आणि असं कोणतं प्रेशर आहे जे तुम्हाला सगळ्यात जास्त अफेक्ट करते आणि तुमचा मेंटल हेल्थ थोडा डिस्टर्ब करते? सगळ्यात जास्त तर लोकांचंच प्रेशर आहे. म्हणजे लोक कॉल करू ज्यांना ज्ञान नसते या गोष्टीविषयी, ते लोक सतत कॉल करू सॉल्व करू फ्रस्ट्रेट करून टाकते. तर त्यांना सतत एकच गोष्ट सांगावं लागते, आणि कधी त्यांचं काम होतही नाही, रिजेक्ट होते आधार कार्ड वगैरे. तर त्याचं थोडं प्रेशर राहते किती काय म्हटलं तरी. आणि तुम्ही एवढा सगळा प्रेशर कसं काय हँडल करता? काही टेक्निक्स आहे? टेक्निक तर काही नाही आहे, पण मी सकाळी वॉकिंग वगैरे, आणि थोडं प्रेशर वगैरे आलं तर मी पुशअप वगैरे मारून घेतो. पुशअप मारता? हो, मग फेवरेट आहे ते. पुशअप वगैरे मारतो, डंबल्स वगैरे आणि पुलअप्स वगैरे, आणि वॉकिंग करतो, आणि कानात हेडफोन लावतो आणि वॉकिंग करतो. तर माझे मित्र ऋषभ भेंडेंनी सांगितलं आहे की असं काही मेंटल हेल्थ तुम्हाला स्ट्रेस जाणवलं तर पुशअप मारा, वॉकिंग करा, याच्याने तुमचा मेंटल हेल्थ कमी होईल. तर असेच कनेक्ट राहता आणि शेअर करा. थँक्यू.